पतिव्रता होती. आपण जर अंगावर सोनं घातलं तर आपल्या सोन्यामध्ये मळ चढतो. पण मंदोदरी आईचं वैशिष्ट्य आहे का, मंदोदरी आईनं जर अंगावर सोनं घातलं ना तर सोन्यात मळ निघून जात होता. एवढी विशेष होती ती, एवढी विशेष खास होती, सौंदर्याची खान होती, पतिव्रतेमध्ये महान होती. मंदोदरी आई पाहते की माझा पती मारलाय, तिला खूप राग आला. पतिव्रतेला राग येणं चांगलं नाही हे तुमच्यासोबत मी बोलत होते. पतिव्रतेला राग येणं चांगलं नाही. आणि मग मंदोदरी रागात आली. मंदोदरी आई म्हणते माझ्या पतीला मारणारा मला एकदाच दाखवा. तिला काहीच अशक्य नाहीये, सूर्याला एका जागेवर थांबवू शकते. पतिव्रता पृथ्वीच्या गतीला ती वेग अथवा मंदपणा आणू शकते. समुद्राच्या लहरामध्ये ती बदल करू शकते. समुद्र आटवण्याची, समुद्राला ओहोटी भरती आणण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. पतिव्रतेची ताकद मोठी आहे. रागात आले मंदोदरी आई, माझ्या पतीला मारणारा मला एकदाच दाखवा. कोणीतरी बोट केलं, तो तिकडे दगडावर बसलेला निघाले. राम बसले होते दगडावर आणि मंदोदरी मागच्या बाजूला आली. मूळ मुद्दा विसरू नका, राम कोण आणि रावण कोण यातला फरक समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला सगळं सांगते. राम कोण आहेत हे या उदाहरणातून आपल्याला कळणार आहे. म्हणजे पुढचं रामायण मला तुम्हाला सांगायला जर जाणार नाही. राम दगडावर बसलेले, मंदोदरी मागच्या बाजूने आली. रामाच्या समोरून नाही, पाठीमागून आली. चित्र डोळ्यासमोर उभं करा. समुद्राच्या लाटा आहेत, एक दगड आहे, त्या दगडावर राघव बसलेले आहेत. प्रेतांचा खच आहे, रक्ताचा पूर वाहतोय, प्रेतांचे ढीग पडलेले आहेत. रामाला वाईट वाटतंय. या युद्धामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेला. रावणामुळे किंवा या युद्धामुळे कित्येक लोक, कित्येक निष्पाप, कित्येक निरपराध याच्यामध्ये मारले गेले. राम फार कोमल हृदयाचे आहेत. रामाला वाईट वाटतंय. हे सगळं पाहत राम बसले होते. रामाची नजर शांत स्थिर होती. मंदोदरी आई पाठीमागणं आलीये. पाठीमागणं येत असताना मंदोदरी आईची सावली रामाच्या पायाजवळ पडली. रामाच्या पायाजवळ सावली पडल्यानंतर राम तटकन उठून उभे राहिले आणि रामाला हात जोडले. हात जोडून राम म्हणतात, आई कोण तुम्ही? शब्द लक्षात घ्या. राम म्हणतात, आई कोण तुम्ही? मा कोण हो आप? मंदोदरीचा राग शांत झाला एका शब्दात. कोणत्या? आई. आई कोण का तू? राग शांत झाला मंदोदरीचा. आणि मंदोदरी म्हणते, हे तपस्वी मी कोण आहे विचारतोस? ऐक. 20 भुजांचा 10 मस्तकांचा बलशाली राजा रावण, त्याची दुर्भागी पत्नी मी मंदोदरी आहे. रामाने अधिकच हात जोडले. राम थोडेसे वाकले, मान खाली गेले. माफ कर मला. तुझा पती बलवान होता, शौर्यवान होता, धैर्यवान होता, ब्रह्माचा वंशज होता, खूप महान होता गाई. पण माफ कर मला, तो अधर्मानं वागला म्हणून मला मारावा लागला. नाही तर त्याला मी मारावा असा काही माझा उद्देश होता. रामाच्या बोलण्यामध्ये किती शालीनता आहे लक्षात घ्या. राम म्हणत नाही माझी बायको चोरली म्हणून मी त्याला मारला, असलं म्हणतच नाहीत राम. राम म्हणतात, आई खूप छान होता का तुझा पती? अरे शत्रूचंही कौतुक करायला पण तेवढं मोठं लागतं. शत्रूचं सुद्धा तोंड भरून कौतुक आज समाजामध्ये हे सोपं नाहीये. उगीच राम श्रेष्ठ आहेत का? आपल्या दुश्मनाच्या पत्नीवरचं तोंडासमोर कौतुक करतायत आणि जे आहे ते सत्य कौतुक करतात. आई तो खूप छान होता ग, बलवान होता, शौर्यवान होता, धैर्यवान होता, ब्रह्माचा वंशज होता. पण माफ कर मला, तो अधर्मानं वागला म्हणून मला मारावा लागला. मंदोदरी म्हणते, हे तपस्वी मी तुला कोसण्यासाठी, तुला शाप देण्यासाठी नाही आले इथं. लक्षात घ्या, जी पतिव्रता म्हणाली माझ्या पतीला मारणारा मला एकदा दाखवा, रामाच्या शालीन शब्दामध्ये ती एवढी सौम्य झाली. ती म्हणते, हे तपस्वी तुला शाप देण्यासाठी, तुला पोसण्यासाठी नाही आले मी इथं. राम म्हणतात, आई तू का बरं आली? ती मंदोदरी सांगते, आई तपस्वी मला माहिती माझ्या पतीच्या भुजामधलं बल, मला माहिती तो किती ताकदवान होता. तर 9 ग्रहाच्या पायऱ्या गेल्या होत्या, 33 कोटी देवांना बंदिशाळीत घातलं होतं. कैलास पर्वत हातावर घेऊन नाचत होता माझा पती, कुबेराच्या कॉलरला पकडून असं खाली आणत होता माझा
पाहण्यासाठी मी आले. काय म्हणते मंदोदरी मा, असं तुझ्यात काय विशेष आहे की ते माझ्या पतीमध्ये नाही? माझ्या नजरेमध्ये तर तो कुठेच कमी नाहीये, पण असं तुमच्यामध्ये काय विशेष आहे की ते माझ्या पतीकडे नाहीये हे पाहण्यासाठी मी आले तपस्वी. आई, मग तुला कळालं का माझ्यामध्ये काय विशेष आहे, तुझ्या पतीमध्ये काय कमी आहे? मंदोदरी आई बोलली, हे तपस्वी, जेव्हा मी इथं आले ना तेव्हाच मला कळालं तुझ्यात काय विशेष आहे, माझ्या पतीमध्ये काय कमी आहे. राघव म्हणतात, मला सांग ना, तुला माझ्यात काय विशेष दिसलं, माझ्या पतीमध्ये काय कमी दिसलं, मला सांग ना आई तू. मंदोदरीचं उत्तर ऐका, एका क्षणात राम आणि रावण दोघही समजून जातील. मंदोदरी आईनं सांगितलं, तपस्वी ऐकायचंय तुला की तुझ्यात काय विशेष आहे, माझ्या पतीमध्ये काय कमी आहे? ऐक तपस्वी, 20 भुजांचा 10 मस्तकांचा बलशाली राजा रावण कुठेच कमी नाहीये, पण तुझ्या हातानं मेला का? माझ्या पतीला 80,000 पत्नी आहेत, माझ्यासारखी पतिव्रता नारी त्याची पटराणी आहे, पण एवढं सगळं असताना सुद्धा त्यानं वनवासाची पत्नी चोरून आणली आणि त्याला जबरदस्ती तिला पत्नी बनवण्याचा तो प्रयत्न करत होता. हा माझा पती आहे, पण हे तपस्वी, परस्त्रीची सावली पडली, तो उठून उभा राहिलास आणि हात जोडून आई म्हणालास, हाच फरक तुझ्यात माझ्या पतीमध्ये आहे, हाच फरक आहे.